विशेष अधिवेशनामध्ये 3 विधेयकं मांडली जाणार आहेत आणि आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन होणार आहे। 3 दिवसीय अधिवेशन असेल। या अधिवेशनामध्ये 3 महत्त्वपूर्ण विधेयकं मांडली जातील। यामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारं सुधारित विधेयक सुद्धा मांडलं जाणार आहे। अत्यंत महत्त्वाचं हे विधेयक मानलं जात आहे आणि यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाला संबोधित करतील। काय बोलतात याकडे आपलं लक्ष असेल। बरं, हे महिला आरक्षण विधेयक नेमकं कसं असेल आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। नारी शक्ती वंदन अधिनियम असं याचं नाव आहे। महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये किमान 33% आरक्षण मिळेल। अनुसूचित जाती अनुसूचित जमातींच्या महिलांसाठीही उप आरक्षण असेल। महिला आरक्षण विधेयक कसं असेल आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। मतदारसंघ फेर रचनेनंतर महिला आरक्षण लागू होईल। वेगवेगळ्या भागांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी रोटेशन पद्धतीने आरक्षण लागू होईल। 15 वर्षांसाठी आरक्षण असेल। मर्यादा वाढवण्याचा संसदेला अधिकार। आणि घटना दुरुस्तीची आवश्यकता नेमकी काय आहे त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतोय। 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम 106वी घटना दुरुस्ती संमत झाली। लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याची तरतूद। आरक्षण लागू होण्यासाठी नव्या जनगणनेनुसार परिसीमन करणं अनिवार्य होतं। 2027 ची जनगणना त्यानंतर परिसीमन मग आरक्षण असा मार्ग होता। घटना दुरुस्तीची आवश्यकता का आहे आपण पाहतोय, ज्यामुळे 2029च्या निवडणुकांपूर्वी अंमलबजावणी अशक्य होती। घटना दुरुस्ती झाल्यावर 2029 मध्ये निवडणुकीपूर्वी 33% महिला आरक्षण लागू होणार। महिला आरक्षण संशोधन विधेयक आज सादर होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित सुद्धा करणार आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर बोलून आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहे। शिवाजी, आजपासून पुढचे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। कशी महत्त्वपूर्ण ही विधेयकं मांडली जातील आणि त्यानंतर मग मोदींचं संबोधन? अगदीच ज्या पद्धतीने ही ऐतिहासिक विधेयक आहे, या अगोदर देखील हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं। मात्र आता जेव्हा विधेयक सभागृहात मांडलं जातं तेव्हा सभागृहात मांडण्याच्या संदर्भात परवानगी घेण्यासाठी विधेयकाला 50%हून अधिक मतदान अपेक्षित असतं। त्या दृष्टिकोनातून हे मतदान पडल्याचं पाहायला मिळतंय। साधारण 333 मतदार म्हणजे सदस्य सभागृहामध्ये उपस्थित असताना 126 खासदारांनी म्हणजे विरोधात मतदान दिलेलं आहे। त्यामुळं बाकी जे मतदान आपल्याला पाहायला मिळालं ते सभागृहामध्ये हे विधेयक मांडण्याची परवानगी देण्यासाठी देखील ही परवानगी मान्य झालेली आहे असं म्हणता येईल। दुसरा मुद्दा यामध्ये हा आहे की आता हे विधेयक जेव्हा मांडलं जाईल ते चर्चेसाठी घेतलं जाणार आहे आणि पुढील 3 दिवस साधारणपणे यावरती चर्चा होणार आहे। चर्चा झाल्यानंतर हे विधेयक राज्यसभेमध्ये पाठवलं जाणार आहे। 3 विधेयकांचा या सगळ्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। पहिलं विधेयक जे आहे हे 33% आरक्षणाचं आहे। दुसरं विधेयक डिलिमिटेशनचं आहे आणि डिलिमिटेशन मध्ये जे युनियन टेरिटरीज आहे, केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। हे ऐतिहासिक विधेयक या ठिकाणी मांडलं जात आहे। मात्र या विधेयकामध्ये जे विरोधी पक्ष आहेत त्या विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाला जे आहे तो पाठिंबा दिलेला आहे। मात्र जे डिलिमिटेशन आहे त्याच्यामध्ये त्यांचे काही आक्षेप आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ज्या तरतुदी प्रत्यक्षात अपेक्षित होत्या त्या या ठिकाणी नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। खास करून म्हणजे कोणत्या राज्यांना किती जागा वाढणार आहेत याचा स्पष्ट उल्लेख या विधेयकामध्ये नाहीये। लेटेस्ट सेन्स म्हणजे कोणती जनगणना घेतली जाणार, 2011ची की सध्या सुरू असलेली ही जनगणना करण्यात आलेली आहे ती घेतली जाणार याचाही कुठे उल्लेख नाहीये। दक्षिणेतील राज्यांना भीती आहे की हे विधेयक त्यांच्या राज्यातील संख्या कमी करू शकते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये जे डिलिमिटेशन कमिशन असणार आहे ते या संदर्भामध्ये म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना करणार आहेत। त्याचे अधिकार जे आहेत ते या सगळ्या संदर्भामध्ये
त्या डिलिमिटेशन कमिशनला देण्यात आले आहेत. त्यामुळं आता या सगळ्यामध्ये हे विधेयक जे आहेत एकंदरीत चर्चेला घेण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. जेव्हा विधेयक चर्चेसाठी घ्यायचं असतं मंजुरीसाठी ते 50%हून अधिक जे असतं त्याची संख्या अपेक्षित असते, तेवढी याच्यामध्ये मिळालेली आहे. 333 मध्ये 126 फक्त मतं विरोधात गेले, त्यामुळे 200हून अधिक मतं जी आहेत ती विधेयकाच्या बाजूने सध्या आहेत. मात्र जेव्हा हे विधेयक मंजूर होईल तेव्हा 2/3 जे बहुमत असणं अपेक्षित आहे सरकारकडे, आणि ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांच्याकडे आहे का हे आज त्या निमित्ताने समजून येईल. कारण जेव्हा परवा ह्या सगळ्या संदर्भामध्ये विधेयक मतदारांसाठी येईल तेव्हा याचं जे गणित आहे तेव्हा 2/3 असणं गरजेचं आहे. आज फक्त निम्म्याहून अधिक संख्याबळ जे आहे ते एनडीए कडे आहे, मात्र 2/3 बहुमत अद्यापर्यंत सरकारकडे नाहीये. त्यामुळे सरकार हे विधेयक कशा पद्धतीने पास करून घेतं हे पाहणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं यावरून जे छोटे पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष आहे, जसं उद्धव ठाकरे यांची सेना आहे, शरद पवार यांचा पक्ष, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, यांचे खासदारांच्या संदर्भामध्ये काय भूमिका होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी शिवाजीच्या विरोधात जी मतं आहेत त्यांचा आता म्हणजे त्यांना समजावण्याचा प्रयत्न होऊ शकतो का पुन्हा, किंवा मग पुढची प्रोसेस आता यानंतरची काय असणार आहे? अगदी समजावण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाऊ शकतो. आणि या सगळ्या संदर्भामध्ये सरकारचं म्हणणं असं की प्रत्येक राज्यामध्ये जी संख्या आहे, जी लिमिटेशनची मतदारांची, ती 50% वाढवली जाणार आहे. जसं महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहे, तर नवीन डिलिमिटेशन नुसार त्याच्यामध्ये 24 जे आहे ते ऍड केले जातील. 48, 24, 72 ही संख्या होणार आहे. आणि हे 24 जे मतदारसंघ असणार आहे ते महिलांसाठी राखीव असणार आहे. त्याच्यामध्ये महिलांसाठी राखीव करताना कोणता मतदारसंघ हा पहिला असणार आहे, कोणत्या मतदारसंघ हे महिलांसाठी राखीव केले जातील, हे लॉटरी पद्धतीने ठरवलं जाणार का, चक्रानुक्रमे करताना प्रत्येक वर्षी हा मतदारसंघ बदलणार की समजा 1 नंबरचा लोकसभा मतदारसंघ हा नंदुरबार आहे आणि तो जर राखीव पडला तर तो सातत्यानं हा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव राहताना आपल्याला पाहायला मिळालाय. मग तो राखीव पडल्यानंतर तो महिलांसाठी राखीव होईल. पुढे भविष्यामध्ये तो किती वर्षानंतर त्याचं महिला आरक्षण उठेल, दर 5 वर्षांनी उठेल का, मग त्या महिला जी आहे तिचं राजकीय भविष्य काय, साधारण 2 टर्म त्या ठिकाणी महिला आरक्षण असेल का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने जे विधेयकामध्ये समाविष्ट नाही त्याची चर्चा आता संसदेमध्ये होईल. आणि विरोधकांच्या चर्चाचं निरसन या ठिकाणी केलं जात आहे का हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरं, या सगळ्यामध्ये असं असू शकतं की हे जर सगळ्यांच्या मते हे जे विधेयक आहे हे संसदेच्या संयुक्त समितीकडे देखील पाठवलं जाऊ शकतं. मात्र काँग्रेसचा या विधेयकाला मोठा विरोध आहे. दुसरा मुद्दा की ममता बॅनर्जी असो, तामिळनाडू असो, या भागामध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत, त्याच दरम्यान या पक्षाचे खासदार या विधेयकाच्या मतदानासाठी येणार का? कारण एकूण उपस्थितीत मतदारांच्या 2/3 सदस्य संख्या जी आहे ती या ठिकाणी अपेक्षित असते. आणि ती एकूण विचार करता जर काही खासदार ऍबसेंट राहिले तर मतदारांचा 2/3 जो आकडा आहे तो कुठेतरी कमी होऊ शकतो. त्यामुळे सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जे आहे खासदारांची उपस्थिती महत्वाची असणार आहे. आणि दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः या सगळ्या संदर्भामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विधिमंडळात बसलेले आहेत, संसदेत बसलेले आहेत आणि संसदेमधून थेट ते या सगळ्या कामकाजावरती स्वतः लक्ष ठेवून आहेत. नाही, बरोबर आहे शिवाजी, बरेचसे मुद्दे आहेत, आता थोड्याच वेळात स्पष्ट सुद्धा होतील. त्यानंतर मोदी काय संबोधित करतात याकडे सुद्धा लक्ष असेल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.